नमस्कार मित्रांनो, केतनचा प्रवास अनुभवांच्या या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मी आहे नवी मुंबईमध्ये घनसोलीमध्ये. मित्रांनो, यश गोविंदा पथक आम्ही घनसोलीकर ह्या दहीहंडी गोविंदा पथकाचा सराव प्रारंभ आहे. मित्रांनो, 1907 ला या भागातील जे ग्रामस्थ आहेत त्यांनी ह्या दहीहंडीची स्थापना केली. विविध प्रकारे असणारे इकडचे पारंपरिक उत्सव इथपर्यंत त्यांनी ती सण उत्सव परंपरा चालू ठेवली. कालांतराने त्याचंच प्रतिरूप भरपूर मंडळ होऊन गेली. त्याचंच एक प्रतिरूप म्हणून यश गोविंदा पथक. तर मित्रांनो, परंपरा चालू ठेवली आहे, उत्सव चालू ठेवलाय आणि हा उत्सव चालू ठेवता ठेवता आज 2000चा प्रयत्न, 7 थराचा प्रयत्न इथपर्यंत आज आणून ठेवलाय. तर मित्रांनो, ह्या 2026 मध्ये ह्या मंडळाची, ह्या गोविंदा पथकाची संकल्पपूर्ती काय असणार आहे, इकडच्या प्रत्येक बालगोपाळांना आपण विचारूया. आणि त्याचबरोबर आज ह्या उत्सव जो आपला चालू आहे त्यांच्यात पण आपण सहभाग घेऊया. तर चला जाऊया, इकडचा प्रत्येक गोविंदा काय म्हणताय आणि इकडचा दहीहंडी उत्सव कसा असतो तेही पाहूया. तर चला जाऊया. मित्रांनो, आपण बघतोय कृष्ण भगवंताची मूर्ती, यश गोविंदा पथक आणि का त्यांचा हा सगळा थाटमाट आणि का त्याचबरोबर जे येणारे मान्यवर मंडळी आहेत त्यांचा जो सन्मान करण्यासाठी असलेला हा सगळा नारळ आणि ही सगळी मुलं आपण बघतोय. थोड्या वेळातच नारळ फुटणार आहे आणि आपण बघतोय खूप चांगलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवी मुंबईमध्ये जे गोविंदा पथक आहे त्यांच्यासाठी असणारं जे मैदान आहे ते खूप मोठं आहे. आपण ह्या सगळीकडे बघतोय मोठं मैदान आहे, पण सगळ्यात महत्वाचं इथे जागेची बऱ्यापैकी कमी तर नाहीये. पण उत्सव हा इकडच्या मुलांनी साजरा केलाय. मित्रांनो, या पथकातला पहिला नारळ इकडचे जे स्थानिक नगरसेवक आहे त्यांच्या हस्ते फोडण्यात येणार आहे आणि इथूनच ह्या पथकाचा प्रारंभ सुरुवात होणार आहे. तर बघतोय आपण
अर्पण केलेला आहे. आता गावातील वरिष्ठ मंडळी जागेवाल्याला नारळ देखील येते. गणपती बाप्पा गोल गोल बजरंग बली की वाले की देवी माते की वनी माते की जय मल्हार योगी देवखोर आनंदाचा माते की जागे वाले की साई बाबा की रंगोळीच्या पत्त्याचा ओम शांती. गोविंदा पथक आहे
आज 9व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आज डोळ्याचं पारणं फेडणारं हा आज त्यांचा म्हणजे सरावाचं आज सुरुवात त्यांची या ठिकाणी खूप उत्कृष्ट पद्धतीने झाली आणि संपूर्ण उत्साह तुम्ही या ठिकाणी पाहतायच. आज या ठिकाणी जे काही तरुण गोविंद आहेत त्यांच्या माध्यमातून आणि या पूर्ण घनसोलीतील त्यांना चेअरअप करण्यासाठी आलेले आणि सपोर्ट करायला आलेले हे सर्व आमचे ग्रामस्थ, या सर्वांच्या एकजुटीनं हे यश गोविंदा पथक निश्चितच प्रयत्न करते आणि त्यांना यश येईल. आणि आज पहिल्याच प्रयत्नामध्ये 6 थराची सुंदर अशी सलामी त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि निश्चितच आज सरावाला सुरुवात केली. येणाऱ्या गोकुळाष्टमीपर्यंत निश्चितच ते 8-9 थरापर्यंत जातील अशा शुभेच्छा मी माझ्या वतीने त्यांना देत आहे. आणि निश्चितच या शुभेच्छा देत असताना काही महत्त्वपूर्ण ज्या गोष्टी आहेत त्याचं त्यांनी आकलन केलं पाहिजे, पालन केलं पाहिजे. ज्याप्रमाणे आज बघायला गेलं तर शिस्तीचं पालन करत असताना शिस्तीचं पालन करून आज सुरुवात त्यांनी या ठिकाणी कार्यक्रमाला केलेली आहे. आता मला एक सांगा, प्रत्येक पथक जे असतं अर्थार्जन खूप महत्वाचं असतं, एक सपोर्ट महत्वाचं असतं, मुलं त्यांच्या परीने काम करत असतात, त्यांचे जो त्यांना निधी भेटतो त्याच्याप्रमाणे ते तो सण साजरा करत असतात. पण एक जबाबदार व्यक्ती म्हणून जेव्हा आपला एक हातभार लागतो आणि आपण पण ह्या एक गोविंदाचा भाग बनतो, आपण पण आपले लहानपणीचे दिवस आठवायला गेलं तर आपण पण ह्याच गोविंदा पथकामधूनच लहानाचे मोठे झालो आहेत. कसं बघताय ह्या गोविंदांना बघताना लहानपणीचे दिवस जेव्हा आठवतात, काय बोलाल त्याबद्दल? निश्चितच लहानपणा म्हणजे सर्व दिवस आठवतातच आणि पाहायला गेलं तर आपल्या भारतीय संस्कृतीतल्या प्रमुख सणांपैकी एक सण म्हणजे गोकुळाष्टमी आहे. आणि गोकुळाष्टमीचा सण हा का साजरा केला जातो याबद्दल सर्वांना माहिती आहे की कृष्ण कन्हैयांची जी बासुरी नाद जो वाजायचा आणि त्यानंतर ज्या कन्हैया गोपिका आणि जे काही त्यांच्या माध्यमातून जे दही चोरलं जायचं, ज्यासाठी हा दही काला हा उत्सव मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. आणि निश्चितच तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्या गोविंद पथकाला सहकार्याची गरज असते आणि निश्चितच हे गोविंदा पथक जे आहे ते जोमाने पुढे जात आहे. आणि मी माझे सर्व सहकारी या गोविंदा पथकाच्या पाठी सर्व दृष्टीक्षेपातून पूर्णपणे ताकदीने सदैव यांच्या पाठीशी उभे आहोत. आणि निश्चितच पाठी उभे असताना एक महत्त्वाची गोष्ट ही सांगेन की ज्या पद्धतीने हा जो काही या ज्या आपला सरावाला सुरुवात केली आणि या ज्या याला महाराष्ट्र शासनानं एक खेळ घोषित केलेला आहे आपल्याला माहीतच असेल. निश्चितच हा एक सांघिक खेळ आहे आणि या सांघिक खेळामध्ये प्रत्येकाचं जे सपोर्ट असतो हा एकत्र हवा असतो आणि त्यामुळे हे आपण जे मनोरे उभे करतो हे उच्चितच होतात. त्यामुळे प्रत्येकाचं मनोबल हे व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि प्रत्येकाने जबाबदारी घेऊन ही पार पाडली पाहिजे जबाबदारी. भविष्यामध्ये नवी मुंबईमध्ये असा एक उपक्रम राबवला जाईल का की जेणेकरून सगळे गोविंदा एकत्र होईल? जसे आपण मुंबईला पाहतो प्रो गोविंद आहे, गुरव गोविंद आहे, तसंच नवी मुंबईमध्ये असा कुठला एक संकल्प तयार होईल का आपल्या माध्यमातून, किंवा ते जेणेकरून आपल्या नवी मुंबईतले जेवढे गोविंदा एका प्लॅटफॉर्मवर येतील आणि आपण त्याचा नक्की एक भाग असू शकतो? निश्चितच तुम्ही सुचवलेला विषय मी नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा विभागामध्ये याची निश्चितच महासभेच्या माध्यमातून मागणी करेन. आणि हा जो काही सांघिक खेळ आहे याला एक नवी मुंबईमध्ये एक वेगळ्या लेवलचा प्लॅटफॉर्म कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येईल यासाठी निश्चितच मी प्रयत्न करेन. आपण सुचवलेल्या सूचना निश्चितच महानगरपालिकेची दरबारी मांडेल आणि जास्तीत जास्त नवी मुंबईतील जे गोविंद आहेत त्यांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून काही उपलब्धता करून देता येईल यासाठी मी निश्चितच मागणी करेन. आणि शक्य झालं तर याच वर्षी नवी मुंबईच्या जे गोविंदा पथक असतील त्यांच्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या दृष्टिकोनातून काय करता येईल याच्यासाठी मी प्रयत्नशील राहील. शेवटचा प्रश्न, यश गोविंदा पथक घनसोलीसाठी 2 शब्द. तेच सांगितलं की यश गोविंदा पथक आहे जे यशच्या नावाने या ठिकाणी चालू आहे. आज 9वं वर्ष आहे. 9व्या वर्षाचा हा दिमागदार सोहळा आपण या ठिकाणी पाहिला. निश्चितच या मंडळातील सर्व होतकरू मुलं आहेत, आपलं कुटुंब घरदार हे सर्व बघून आज गोविंदा पथक त्यांनी या ठिकाणी सज्ज केले आणि ते गोविंदा पथक खूप जोमाने प्रेमाने आपुलकीने पुढे नेत आहेत. निश्चितच या सर्वांच्या या आपुलकीला माझा सलाम आहे. आणि निश्चितच हे तुमचं गोविंदा पथक आज 200, 250, 300 लोकांचं आहे, ते येणाऱ्या काळामध्ये 3000, 4000 लोकांपर्यंत जावं या माझ्या त्या मंडळाला शुभेच्छा. तर मनापासून आभार, धन्यवाद. एकदम बाजू करा उद्या बाजू
सपोर्ट केलं. बघू. आपल्या बरोबर आहेत आपले इकडचे सिनियर प्लेयर काका आपला परिचय कृष्णा पाटील. कृष्णा पाटील. तुकाराम म्हात्रे. तुकाराम म्हात्रे. आपण बघायला गेलं तर 1906 पासूनची परंपरा आहे. आपल्या ग्रामस्थांनी हा खेळ इथपर्यंत आणला. आपल्या गावामध्ये होणाऱ्या भजनाच्या बाऱ्या, विविध प्रकारचे उत्सव या इथपर्यंत आणला. पण आता आपण 2026 मध्ये ह्या सगळ्या गोष्टी बघतोय. हे बघताना तुम्हाला कसं वाटतंय? आज घनसोली गावाचा इतिहास असा आहे. घनसोली गाव एक स्वातंत्र्य सैनिकांचा गाव. आज स्वातंत्र्य सैनिकांचा गाव असल्यामुळं या गावामध्ये बरेचसे कार्यक्रम होतात, उपक्रम होतात. आणि या गावामध्ये दहीहंडीचा जो काळा आहे 1907 पासून सुरू आहे, आतापर्यंत आहे. आणि आमच्या घनसोली गावामध्ये एक हनुमान मंदिर आहे. हनुमान मंदिरामध्ये प्रत्येक आल्याची बारी होते, भजन बारी. म्हणजे 12 वाजल्यापासून पुन्हा 24 तास ते तिचं मृदुंगाने चालूच असते. तिला कधी तिची थांबत नाही. बरोबर. परंपरा ते प्रत्येक रात्रभर चालू असतो, तो कधी ना चालू हा. असतो. तर असा आहे घनसोली गावाचा एक आमचा एक इतिहास आहे. अजयने खूप मेहनत घेतलेली आहे. त्याचं श्रेय मी अजयला देतोय. खूप म्हणजे जवळजवळ 60 वर्ष झाले. कसं वाटतंय? बघून कसं जाप वाटतंय? जाप खुश खूप होतो आज. म्हणजे घरातून असं घालतो आज 7 मारायचे काय पण करून एक नंबर. सगळे पोरांची आता करायचं तर 6 नाहीतर नाही. एक नंबर. पोरांनी किती मेहनत दाखवली करून. मित्रांनो आपल्या बरोबर आहे तुझं नाव? अनुज जगताप. अनुज दादा म्हणजे इकडचाच आपला मित्र आहे. आणि खास त्यांनी ड्रोनचा शूट केलंय. आणि बऱ्यापैकी आपल्या भागातलं इकडचे जे सगळं तो शूट करत असतो. कसा आजचा तुझा अनुभव कसा होता? आता हा बोलायला गेला तर मी या पथकात पहिल्यापासून स्टार्टिंग पासून जेव्हा आम्ही म्हणजे लहानपणापासून आम्ही घराची होतो तेव्हापासून हा म्हणजे स्थापना केली. आम्हीच सगळं पुढे गेलो की आणि पोरांनी पण भरपूर संवाद आम्हाला सपोर्ट केला की सगळी पोरांनी विचारलं की हंडी चालू करायची का आपण. सगळ्या पोरांनी बोलले चला चालू करूया आपण, बघू आपल्याला किती प्रोत्साहन भेटतो पोरांकडून, आपल्या गावातल्या पोरांकडून. इतर बाहेरची पोरं पण आपल्याकडे इन्क्लूड आहे. मग कसं संवाद 2, 3, 5, 6 आम्ही 26-25 ला आम्ही 7चा ट्राय केला आणि 7 आम्ही हा यशस्वी केलं आणि आमचं स्वप्न पूर्ण केलं आम्ही. आता यावर्षी पण आम्ही 7 मारूच आणि 8चा ट्राय चालू आहे. नाही पण खूप मस्त आहे की गोविंदा इथपर्यंत टिकून ठेवला तुम्ही लोकांनी. ते खूप मस्त होत आहे. सर धन्यवाद, थँक्यू. आणि आपण परत बोलू. थँक्यू. मुंबईतील घनसोली गावातील यश मित्र मंडळाचं आज मी जे काय सराव बघितलं, सरावामध्ये आज ओपनिंग केलं, 6वा थर बघितलं. पण नव्या मुंबईच्या 26 थरामध्ये आज एक घनसोली गावातलं यश मित्र मंडळाला करून दाखवलं. आणि आम्ही त्याला एक अभिनंदन करतो आणि त्यांना बेस्ट ऑफ लक करतो का पुढच्या 7वा थर तुम्ही 8वा थर मारणारच हे आम्ही तुम्हाला ग्वाही देतोय. काका बोला, कारण का तुम्ही ज्येष्ठ आहे तिकडचे. कारण का तुम्ही लोकांनी आज गोविंदा टिकून ठेवलाय म्हणून आज इथपर्यंत आपलं यश गोविंदा इथपर्यंत आलं. काय बोला? पोराही चांगलं केलं म्हणजे असं कोण करत नाही. पण गोविंद पथक एवढं असं केलं भारी आहे. नवीन मुंबईमध्ये पहिला नंबर असं तरुण वर्ग आहे, तरुण मुलांनी केलेलं आहे. आणि सर्व एकत्र जुटीने पोरं हे करतात. असं एक धर्म जवळ 7-8 धर्माचे लोक आहेत. असं एक धर्म नाही, सर्व धर्माचे पोरं आहेत. सर्व एकत्र आहेत सर्व. चला धन्यवाद. धन्यवाद. ये सर्वेश बोला येळकोट येळकोट. जय मल्हार. नंदाचा खंडेराव महाराज की जय.
गोविंदा गोविंदा. बीट्स चढवली, खूप चांगलं वादन केलं आणि 2026 मध्ये स्पेशली असं काही गाणी वाजवली आहेत ना की खरं म्हणजे आतापर्यंत आम्ही जे फिरत असतो तिकडे ती गाणी बऱ्यापैकी वाजत पण नाही, पण ते आर्याने खूप चांगलं वाजवलं. आणि महत्वाचं एक आहे की प्रयत्न करणं आणि त्या प्रयत्नामधून जेव्हा प्रेक्षकांची दाद तुम्हाला भेटते ती काही वेगळीच आहे. काय बोलाल त्याबद्दल? आम्हाला खूप छान वाटलं, कारण की आम्हाला इथपर्यंत सन्मान भेटला वाजवायचा. त्या लोकांचा आम्ही आभार आहोत की आम्हाला चान्स दिला, आणि याच चान्समुळे आम्हाला प्रत्येक पोरांना दाखवावं लागतं की अरेबिट्स काय आहे. आमचा प्रयत्न हेच असतील की एकूण एक मुलं, लहान मोठं, हे कलाकार बनावं. एकूण एक कलाकार झाला की आम्हालाही आनंद होईल की आज हे बघतील, उद्या ते येण्याचा प्रयत्न करतील. बरोबर, एखादा कलाकार बनेल. आम्हाला आवड आहे त्याची, म्हणून आज या स्टेजपर्यंत पोहोचले. आमच्या बँडलाच हा 5वा वर्ष आहे. यांनी आम्हाला चान्स दिला, घनसोलकरांनी, त्यांचा आम्ही आभार आहोत. मनापासून आभार, धन्यवाद. तर मंडळी, आज आमच्या नवी मधले म्हणजे आमचं स्वप्न म्हणजे आज होतं की आमचं गोल होतं की आज नवी मध्ये अजून सरावाचे 6 लागले 2026 तर आमचा गोल तोच होता की पहिल्याच दिवशी ओपनिंगचे 6 थर मारायचे आहेत, आणि तो ईश्वराच्या कृपेने झाला सुद्धा. तर तुम्ही काय बोलाल, तुम्हाला कसे वाटले आमचे थर आणि आमचा जोश? भले आमचं छोटा मंडळ आहे, पण कसं काय वाटलं, काय थोडेफार चुका असतील त्या पण सांगा आम्हाला, म्हणजे समजते. माझा थोड्या वेळापूर्वीच विश्वविक्रमवीर जय जवान गोविंदा पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे सरांशी फोन झाला. मला काय बोलले ते, शून्यातूनच विश्व निर्माण होतं. जोपर्यंत आपण छोट्या पथकांना भेट देत नाही, त्यांचा संघर्ष दाखवत नाही, तोपर्यंत ते मंडळ ते म्हणजे कसं सफर करतंय, काय करतंय हे कळत नाही. आणि आज एवढे मोठे जे प्रशिक्षक आहेत ते जे सांगतात, म्हणजे त्याच्या मागचं त्यांनी पण उन्हाळे पावसाळे बघितले, त्यांनी संघर्ष बघितलाय, आणि खरं वाटतं की अशा पथकांना आपण भेट दिली पाहिजे. आणि हेच खरं असतं की ह्याच्यामधूनच ते दिवस कळतात की खरं म्हणजे आपण एका टायमिंगला कसे होतो. जसे आपण आता जेव्हा आपण मेहनत करून जेव्हा पुढे जाऊ तेव्हा आपण म्हणजे जे जुने दिवस बघायला आहे ना ते खूप वेगळे असतात. आणि मी ह्या गोष्टीचा एक पण भाग आहे. धन्यवाद त्याच्याबद्दल. तू काय बोलशील? आता मी प्रत्यक्ष डोळ्याने बघितले ना, आता जेव्हा थर लागत होते ना, जो तिसरा थर आहे ना, खालून तिसरा थर, तो एवढा डगमगत होता ना, आणि त्यांनी ज्याच्यावरती 3 जण जे 3 एक्के उचललेले भावाने, हॅट्स ऑफ. तर त्यांनी एवढा कंट्रोल केला ना खालच्या पोराने, त्याच्यावर सगळा कंट्रोल होता. त्याच्यामुळे हे त्यांचं पहिल्याच प्रयत्नामध्ये 6 थरांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. बेस्ट ऑफ लक. असेच पुढे राहा, आणि तुमचे जे 7 थरांचं स्वप्न आहे ना सक्सेसफुली चढून उतरवा. 7 थरांचं स्वप्न आहे ना सक्सेसफुली चढून खाली उतरवा. कोणाला इजा होईल अशी कुठली रिस्क घेऊ नका अजिबात, आणि जे कोच सांगतील त्यांचंच ऐका. आणि एक गोष्ट आहे, पावसाळा आता येणार आणि जाणार, म्हणजे आता हा, आणि आपण पावसामुळे आपली प्रॅक्टिस थांबता कामा नये. ओके, आता टेक्निकली सराव करायचा आहे. टेक्निकली सराव म्हणजे तो तुम्हाला माहिती आहे, सांगायची पण गरज नाही. बेसचा वेगळा, ओके, टॉपचा वेगळा, मिडलचा वेगळा, शिड्या असेल तर शिड्यांचा वेगळा. पण ह्या सगळ्यामध्ये एक आहे, गोविंदाने बाळगोपाळांनी आपण आपल्या पथकासाठी काय बेस्ट देऊ शकतो. जसे तसं बघायला गेलं तर जे टॉपर आहेत, जे 4 उचलणारे आहेत रितेश, त्यांच्यावर सगळा फोकस असतो. पण प्रशिक्षक शिकवतात, पण वैयक्तिक गोविंदा ते कसं आत्मसात करतात आणि स्वतःहून ते कसं बेस्ट देतात हे प्रत्येकाने समजलं पाहिजे, आणि प्रत्येक गोविंदा हे करतील असा मला विश्वास आहे. येस येस, नक्की. तुमचा आशीर्वाद आणि तुमचा जो पाठिंबा आहे तो असला नक्की. फक्त मेहनतच आहे, आणि ह्या मेहनतीचा परिणाम म्हणजे आपलं यश गोविंदा पथक. आणि आपल्याला भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या संकट आहेत त्यांच्यामध्ये पण आपण एकमेकांना आपण भक्कम साथ देऊया. आपण हेच, अजून काही नाही, भरपूर शब्द आहेत. पण आता तुम्हाला आश्चर्यचकित होईल की आमच्या पथकामध्ये अंडर 28 आहेत, कोणीच नाही. हा बघितला. आमच्या बेसमध्ये 18 वर्षाचा पोरगा, बेसमध्ये 18 वर्षाचा पोरगा, आणि सीडीमध्ये 14 वर्षाचा पोरगा. म्हणजे एवढी छोटी छोटी पोरं जिद्द आणि आवडीने येतात. त्यांचं असं म्हणजे त्यांच्या घरून प्रॉब्लेम येतात, पण त्यांना माहिती आहे की यश गोविंदामध्ये जाणार तर आपण सेफच घरी येणार. तर असं काय सर्व हा आमचा, आणि तुम्ही आम्हाला भेट दिली. लास्ट तुम्हाला धन्यवाद केतन दादा आणि सिद्धेश दादा, धन्यवाद. मनापासून आभार. आणि खरं ही एक तळमळ असते प्रत्येका गोविंदा. आज खूप प्रभावी माध्यम आहे, खूप जबरदस्त मीडिया म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडियामध्ये असणारं कुठलंही माध्यम, म्हणजे कुठलंही माध्यम असू दे,
येणं खूप महत्वाचं आहे. पथकाबद्दल असलेली जी तळमळ आहे, जो एक ज्या फेस मधून जे पथक चाललंय त्याची एक म्हणतात ना, आपण हे खरं आपण माध्यमांना दाखवणं गरजेचं आहे की जेणेकरून हा प्रवास अजून चांगला होऊ शकतो, एकमेकांशी ते कनेक्ट होऊ शकतात. तर रिद्धेश तुझा मनापासून आभार आणि खरं अशीच तुझी वाटचाल पुढे राहू दे आणि अशा मी या देवाला कृष्ण भगवंताला मी खरं मी मागणं मागतो की व्यवस्थित सगळं व्यवस्थित होईल. थँक्यू थँक्यू. या सो फायनली मित्रांनो, मस्तपैकी उत्सव हा पार पडलेला आहे आणि खूप बरं वाटलं, कारण का नवी मुंबई सारख्या ठिकाणी जेव्हा असे थर लागतात आणि असा उत्सव साजरा होतो तो बघायला पण खूप वेगळा आहे. आणि खरं मुंबईमध्ये तर आपण करतो, उपनगरामध्ये पण आपण बऱ्यापैकी सण उत्सव साजरे आपण बघतो, पण नवी मुंबईमध्ये हा माझा चांगला पहिलाच प्रयत्न आहे. तो खूप भारी वाटलं आणि खूप युनिटी आहे इकडे, तर खूप छान वाटलं. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्हाला काय वाटलं तेही तुम्ही कमेंटद्वारे कळवा आणि तुर्तास ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपले मित्रमंडळी जेवढे आपले आहेत त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवा. धन्यवाद.